भारतासाठी अत्यंत अभिमानास्पद बाब आहे ती म्हणजे 2022-23 मध्ये भारताच्या संरक्षण निर्यातीने सुमारे 16,000 कोटी रुपयांचा उच्चांक गाठला। 2016-17 पासून संरक्षण निर्यात 1,521 कोटी रुपयांच्या तुलनेत 10 पटीने वाढली आहे। भारताने 2024-25 पर्यंत 35,000 कोटी रुपयांचे संरक्षण निर्यातीचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य ठेवले आहे। संरक्षण मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार भारत आकाश क्षेपणास्त्र ब्रह्मोस, पिनाका, डॉर्नियर 228, थर्मल इमेजर 155 मिमी प्रगत प्रोब्ड आर्टिलरी गन, रडार, सिम्युलेटर, बॉडी आर्मर, खाण, संरक्षित वाहने इत्यादी प्रमुख प्लॅटफॉर्मची निर्यात करणार आहे। दोन 2016-17 पासून संरक्षण निर्यात 1,521 कोटी रुपयांच्या तुलनेमध्ये ही 10 पटीने वाढली आहे। भारताने 2024-25 पर्यंत 35,000 कोटी रुपयांचे संरक्षण निर्यातीचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य सुद्धा ठेवले आहे। संरक्षण मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार भारत आकाश क्षेपणास्त्र ब्रह्मोस, पिनाका, डॉर्नियर 228 इत्यादी शस्त्र आता निर्यात करेल। प्रामुख्याने या सगळ्या शस्त्रांची निर्यात भारताद्वारे केली जाणार आहे। पण मग सरकारने असं ठरवलं की आपण आपले सरकारी कारखाने तयार करू आणि भारतात शस्त्र बनवायला सुरुवात करू, म्हणून त्यांनी 2 मोठ्या संस्था उभ्या केल्या। एक तर ऑर्डिनन्स फॅक्टरीज की ज्या 50-60 जास्त आहेत, आणि दुसरा आहे DPSUs म्हणजे डिफेन्स पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग। तर ऑर्डिनन्स फॅक्टरीजनी अनेक गोष्टी बनवायला सुरुवात केल्या, आणि DPSU म्हणजे भारत इलेक्ट्रिकल लिमिटेड आहे, किंवा HAL म्हणजे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड आहे, जिथे विमानं बनली जातात, अशा प्रकारची ती DPSUs होती। संरक्षण निर्यात सर्वकालीन उच्चांक गाठत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या संदर्भात आपली प्रतिक्रिया दिली। गेल्या काही वर्षात संरक्षण क्षेत्रात सुधारणांचे चांगले परिणाम दिसून येत आहेत। भारताच्या कल्पकतेची आणि मेक इन इंडियाच्या भावनेची स्पष्ट अभिव्यक्ती आहे। सरकार भारताला संरक्षण उत्पादने प्रमुख केंद्र बनवण्याच्या प्रयत्नांना पाठिंबा देत राहील, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या निर्यात कामगिरीवर प्रतिक्रिया देताना म्हटले। संरक्षण निर्यात सर्वकालीन उच्चांक गाठत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे। गेल्या काही वर्षांमध्ये संरक्षण क्षेत्रातील सुधारणांचे चांगले परिणाम दिसून येत आहेत। भारताच्या कल्पकतेची आणि मेक इन इंडियाच्या भावनेची स्पष्ट अभिव्यक्ती आहे। सरकार भारताला संरक्षण उत्पादनाचे प्रमुख केंद्र बनवण्याच्या प्रयत्नांना पाठिंबा देत राहील, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या निर्यात कामगिरीवर प्रतिक्रिया देताना म्हटलंय। याआधी भारताची परिस्थिती अशी नव्हती। याआधी आपल्याकडे प्रगत तंत्रज्ञान नव्हतं, त्यामुळे आपल्याला निर्यात करता येत नव्हती। आयातीवर आपल्याला अवलंबून राहावं लागायचं। याआधी भारताला शस्त्र आयात करण्याचे काय कारण होते हे सांगतायत निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन। काय म्हणतायत पाहूयात। आपण जर 2014च्या आधी बघितलं तर आपण आपली 70% शस्त्र ही आयात करत होतो, आणि मोस्टली ही रशियाकडनं यायची, आणि काही शस्त्र मग युरोप, काही इस्रायल किंवा काही अमेरिकेकडनं, पण सर्वात जास्त जो वाटा होता तो रशियाचा होता। याचं कारण असं की बाकीचे देश आपल्याला शस्त्र द्यायला तयार नव्हते, आणि दुसरं जे आधुनिक शस्त्र असतात ती आपल्याकडे बनवण्याची क्षमता नव्हती तंत्रज्ञानाच्या दृष्टीने। सरकारला वाटलं की हे चांगलं काम करतील,
परंतु सरकारी कारखाने असं म्हणायला नको की एक सरकारच्या जावयासारखं वागतात आणि त्यांची जी एफिशियन्सी आहे अतिशय खराब असते. एक उदाहरण द्यायचं म्हटलं तर ऑर्डनन्स फॅक्टरीत ज्या गोष्टी बनवायच्या त्या आपण जर ती वस्तू ते शस्त्र जर आपण बाहेरनं आयात करायचं म्हटलं तर त्याची किंमत 1/3 असायची. म्हणजे ऑर्डनन्स फॅक्टरीज अतिशय किमती जास्त किंमतवाल्या गोष्टी बनवायच्या ज्या अतिशय महागड्या होत्या. गेल्या 6 वर्षांपासून या निर्यातीच्या आकडेवारीमध्ये आपल्याला बदल होताना दिसतोय, सातत्यानं ही वाढताना दिसतीये. भारताचा 6 वर्षातील निर्यात किती झालाय ते सुद्धा आपण प्रत्येक वर्षानुसार किती आहे ते सुद्धा आपण पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून. 2016-17 मध्ये 1521 कोटी रुपयांचा शस्त्रांचा निर्यात आपण भारताद्वारे करण्यात आला. 2017-18 मध्ये भारताने 4682 कोटी शस्त्र निर्यात केले. 2018-19 मध्ये 10,754 कोटी आपण शस्त्र भारताद्वारे निर्यात झाले आहेत. 2019-20 ला 9,115 कोटींचे शस्त्र निर्यात करण्यात आले आहेत. 2020-21 ची आकडेवारी पाहिली तर 8,434 कोटी शस्त्र निर्यात झाले. हीच आकडेवारी पुन्हा एकदा पाहूयात. भारताचा 6 वर्षातील निर्यात किती झाला आहे तर 2016-17 मध्ये 1,521 कोटींच्या शस्त्रांची निर्यात भारताद्वारे करण्यात आली. 2017-18 या वर्षात 4,682 कोटींचे शस्त्र भारताने निर्यात केले. 2018-19 या वर्षात 10,754 कोटींचे शस्त्र भारताने निर्यात केले. 2019-20 या वर्षात 9,115 कोटींच्या शस्त्रांची निर्यात करण्यात आली. 2020-21 या वर्षात 8,434 कोटी रुपयांच्या शस्त्रांची निर्यात झाली. गेल्या 6 वर्षांपासून भारताची निर्यात क्षमता वाढली आहे. त्यात आकडेवारीमध्ये बदल होताना दिसतोय. भारताची 6 वर्षातील निर्यात किती आहे ते सुद्धा आपण पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून. 2016-17 या वर्षामध्ये 1,521 कोटींच्या शस्त्रांची निर्यात करण्यात आली. 2017-18 मध्ये 4,682 कोटी रुपयांच्या शस्त्रांची निर्यात झाली. 2018-19 या वर्षांमध्ये 10,754 कोटी रुपयांच्या शस्त्रांची निर्यात करण्यात आली. 2019-20 या वर्षात 9,115 कोटी रुपयांच्या शस्त्रांची निर्यात झाली. 2020-21 वर्षात 8,434 कोटी रुपयांच्या शस्त्रांची निर्यात भारताद्वारे करण्यात आली. आता भारताने निर्यात वाढवण्यामागे सर्वात मोठे कारण भारताचे ते दिसतंय. मेक इन इंडिया हा प्रकल्प, हा उपक्रम मोदी सरकारद्वारे राबवला जातोय. याचा कितपत हातभार आहे हे सांगतायत निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन. काय म्हणतायत पाहूयात. भारताकडून शस्त्रांची निर्यात ही प्रचंड वाढलेली आहे. त्याच्यामुळे काही प्रश्न पुढे येतात. नंबर 1 की याआधी भारत शस्त्र का आयात करत होता. नंबर 2 भारताने निर्यात वाढवण्याकरता मेक इन इंडियाचा हातभार काय होता. आणि नंबर 3 जी आपली निर्यात आहे डिफेन्सची ती येणाऱ्या दिवसामध्ये कशी वाढेल. हे सगळे प्रश्न जे आहेत ते आपल्या समोर येतात. भारत हा जगातील दुसरा सर्वात मोठा शस्त्र आयात करणारा देश आहे. परंतु भारत नुसतं शस्त्र आता आयात करत नाही तर निर्यात देखील करतो. भारतातील शस्त्र सामुग्री अमेरिकाही विकत घेते. भारत अमेरिकेसह 84 देशांना आपले शस्त्र विकतो.
पण मग सरकारने असं ठरवलं की आपण आपले सरकारी कारखाने तयार करू आणि भारतात शस्त्र बनवायला सुरुवात करू. म्हणून त्यांनी दोन मोठ्या संस्था उभ्या केल्या. एक तर ऑर्डनन्स फॅक्टरीज की ज्या 50-60 जास्त आहेत, आणि दुसरं आहे DPSUs म्हणजे डिफेन्स पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग. तर ऑर्डनन्स फॅक्टरीजनी अनेक गोष्टी बनवायला सुरुवात केल्या, आणि DPSU म्हणजे भारत इलेक्ट्रिकल लिमिटेड आहे, किंवा HAL म्हणजे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड आहे जिथे विमानं बनली जातात, अशा प्रकारची ती DPSUs होती. भारत हा जगातील दुसरा सर्वात मोठा शस्त्र आयात करणारा देश म्हणून ओळखला जातो, परंतु भारत शस्त्र निर्यात देखील करतो. भारतातील शस्त्र सामुग्री अमेरिका सुद्धा खरेदी करते. भारत अमेरिकेसह 84 देशांना भारत शस्त्र विकतो. भारत कोणकोणत्या देशांना काय काय शस्त्र विकतो ते सुद्धा आपण पाहूयात. भारत 34 देशांमध्ये बुलेट प्रूफ जॅकेट आणि हेल्मेटची निर्यात करतो. यामध्ये इस्रायल, जपान, जर्मनी, ब्रिटन, अमेरिका आणि सौदी अरेबिया या देशांचा समावेश आहे. भारत 4 देशांना चील खत निर्यात करतो. यामध्ये जर्मनी, मेक्सिको, कंबोडिया आणि सौदी अरेबियाचा समावेश आहे. 23 देशांना बंदुकीचे सुटे भाग सुद्धा विकले जातात. त्यामध्ये अमेरिका, युक्रेन, सौदी अरेबिया, ऑस्ट्रेलिया, अर्जेंटिना, कॅनडा, इटली आणि इस्रायल सारखे देश यांचा समावेश आहे. भारताने ध्रुव हेलिकॉप्टरची निर्यात सुद्धा केली आहे. नेपाळ, मालदीव आणि मॉरिशसला ध्रुव हेलिकॉप्टर भारतने निर्यात केलाय. डॉर्नियर 228 मॉरिशसलाही निर्यात करण्यात आले. चेतक हेलिकॉप्टर नामिबिया, नेपाळ, मॉरिशस आणि सुरिनामला याला विकले गेले. अमेरिका, ब्रिटन आणि फ्रान्ससह 5 देशांमध्ये इलेक्ट्रॉनिक्स व्यतिरिक्त सिंगापूर, श्रीलंका, बांगलादेश, इस्रायल आणि व्हिएतनाममध्ये बॅटरीची निर्यात सुद्धा भारत करतो. विमान उपकरणे अमेरिका, फ्रान्स, नेदरलँड, स्वीडन आणि UK येथे निर्यात केली गेली आहेत. याशिवाय ते US, UK, स्वीडन आणि नेदरलँडला अभियांत्रिकी सेवा प्रदान करण्यास सुद्धा भारत आपली सेवा देतो. पहिले आपण ठरवलं की ज्या गोष्टी आपल्याला लागतात त्या भारतात बनवायच्या, आणि मेक इन इंडियामध्ये आपण सर्वात जे पहिलं काम सुरू केलं ते म्हणजे प्रायव्हेट सेक्टरला मोठ्या प्रमाणामध्ये यामध्ये आपण इन्व्हॉल्व केलं. आता प्रायव्हेट सेक्टर जे असतं त्याची एफिशियन्सी खूपच चांगली असते. जगात असे काही देश आहेत जे निर्यातीत जागतिक यादीत पहिल्या 10 मध्ये येतात. सर्वात जास्त शस्त्र निर्यात कोणते देश करतात त्याची टक्केवारी आपण पाहूया. निर्यातदार देशांची यादी जर पाहिली तर जागतिक निर्यातीत भागीदार असलेले काही प्रमुख देश आहेत. अमेरिका 2018 ते 22 या दरम्यान पाहिलं तर 40% इतकी त्याची भागीदारी होती. 2013-17 मध्ये 33%, रशियाची 16 आणि 2013-17 मध्ये 22% होती. फ्रान्सची टक्केवारी पाहिली तर ते 2018 ते 22 11% इतकी होती. 2013 ते 17 मध्ये 7.1%. चीन 5.2%, 2018 ते 22 इतकी टक्केवारी होती. 2013 ते 17 6.3. जर्मनीची 2018 ते 22 4.2, 2013 ते 17 6.1 इतकी होती. निवृत्त कर्नल अभय पटवर्धन हे अभ्यासक आहेत जे आपल्याशी जोडले गेलेले आहेत. ते या विषयावर आपलं मत
मांडतील आणि आपल्याशी चर्चा सुद्धा करतील. अभय पटवर्धनजी, माझा आवाज आपल्याला येत असेल असं अपेक्षित करतो आणि आपलं जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीवर स्वागत करतो. तर पहिला प्रश्न थेट माझा आपल्याला हा आहे की कोणतं असं धोरण आहे की उपाययोजना भारताने केल्या की 10 पट निर्यात वाढवण्यात भारताला मदत झाली आहे? आपल्या इथे सरकारने जे सुरू केलेलं आहे ते म्हणजे मेक इन इंडिया आणि हा जो प्रोग्राम आहे जी, त्याच्यामध्ये जे वेपन्सचे किंवा नवे बनवायचे आहेत ते सगळे वेपन्स आपण आता भारतामध्ये बनवतो आहे. जी, डिफेन्स इंडस्ट्री जी भारताची आहे त्या 1,75,000 करोडची झालेली आहे. त्याच्यामध्ये ही आपली आयात आहे, काही निर्यात आहे. निर्यात ही आपली 2017 पासून ते आजपर्यंत जवळपास तिप्पटीने वाढली आहे. त्या काळामध्ये ती 4,682 करोड होती. आजच्या डेटला ती 13,399 करोड झालेली आहे आणि 24-25 पर्यंत ती 35,000 करोड होणार आहे. जी, त्यामुळे हा जो प्रचंड प्रमाणामध्ये वाढलेला आहे हे सध्याच्या सरकारचं जे धोरण आहे ते धोरण म्हणजे मेक इन इंडिया करायचं, बाहेरच्या लोकांना इथे फॉरेन इन्व्हेस्टमेंट करायला लावायची, जे काही आपण विकत घेतो आहोत ते आपल्या इथे त्यांना कारखाने लावायला लावायचे, ते आपल्या देशामध्ये निर्माण करायचं. एअरक्राफ्ट असो, सबमरीन असो, मिसाईल्स असो, काही पण असलं तरी सरकारचं हे धोरण आहे ते आता सध्या इट इज पेईंग व्हेरी हँडसमली. जी. अभयजी, माझा दुसरा प्रश्न असा आहे की युद्ध सामग्रीच्या निर्यातीमुळे भारताचे परकीय चलन सुद्धा वाचले आहेत, यावर आपलं काय म्हणणं आहे? हो, परकीय चलन तर वाढेलच, कारण इतका प्रचंड प्रमाणामध्ये जेव्हा पैसा येतो 35,000 करोड रुपयांचा, हा फार मोठा आहे. आणि सध्या लोकांना असं वाटतं की आपण फक्त ब्रह्मोस मिसाईलच एक्सपोर्ट करतो आहोत. जी, तर ते तसं नाही आहे. आपण अनेक प्लॅटफॉर्म्स आणि वेपन सिस्टीमचे सब पार्ट जे आहेत ते एक्सपोर्ट करतो आहोत. आपण ॲम्युनिशन एक्सपोर्ट करतो आहोत, आपण रेडिओ एक्सपोर्ट करतो आहोत, सिम्युलेटर एक्सपोर्ट करतो आहोत, टिअर गॅस जे आहे ते आपण एक्सपोर्ट करतो आहोत, टॉर्पेडोज एक्सपोर्ट करतो आहोत आणि काही मेकॅनाइजच्या गोष्टी आहेत, नाईट विजन डिव्हाइस सारख्या, त्या सुद्धा आपण एक्सपोर्ट करतो आहोत. जी, त्यामुळे 80 देशांना आपण हे एक्सपोर्ट करतो आहे आणि त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त जे एक्सपोर्ट आपलं आहे ते म्यानमारला चाललेलं आहे आणि श्रीलंकेला. जी. जगात असे काही देश आहेत जे निर्यातीत जागतिक यादीमध्ये पहिल्या 10 मध्ये येतात, त्यांची टक्केवारी काय आहेत, भारत त्यामध्ये कोणत्या स्थानावर आहे, कोणते असे देश आहेत ते सुद्धा आपण एकव्या प्रेक्षकांना दाखवूयात. निर्यातदार देशांची यादी बघितली तर इटली, ब्रिटन, स्पेन, दक्षिण कोरिया, इस्रायलचा समावेश आहे. इटलीची टक्केवारी 2018 ते 22 पाहायला गेलं तर 3.8 इतकी होती आणि 2013 ते 17 मध्ये 2.5 इतकी होती. ब्रिटनची पाहायला गेलं तर 3.2 इतकी होती 2018 ते 22 मध्ये. 2013 ते 17 मध्ये ती वाढली होती काहीतरी आणि 4.7 इतकी झाली होती. स्पेनमध्ये पाहायला गेलं तर 2.6 2018 ते 22 दरम्यान टक्केवारी होती. 2013 ते 17 मध्ये ती 2.5 होती. दक्षिण कोरियाची गोष्ट केली तर 2.4 2018 ते 22 इतकी होती. 2013 ते 2017 मध्ये 1.3 इतकी निर्यातची भागीदारीची टक्केवारी होती. इस्रायलची 2.3 2018 ते 22 दरम्यान होती. 2013 ते 2017 2.6 इतकी टक्केवारी इस्रायलची होती. कारण आपण जितकी जास्त निर्यात करतो तेवढी आपली पर कॅपिटाची किंमत असते ती कमी होते. त्याचं एक उदाहरण म्हणजे ब्रह्मोस. ब्रह्मोस हे भारतीय सैन्याला पण पाहिजे, आर्मीला पाहिजे, नेव्हीला पाहिजे, एअरफोर्सला पाहिजे. सरकारने एक निर्णय घेतला की आपण हे आता त्याला एक्सपोर्ट सुद्धा करू आणि त्याकरता त्यांनी ब्रह्मोस एक्सपोर्ट करायला सुरुवात केली. आणि आत्ताच फिलिपिन्सचे डिफेन्स मिनिस्टर भारतामध्ये होते मागच्या आठवड्यामध्ये आणि आपण एक मोठ्या संख्येने ब्रह्मोस मिसाईल्स की जी वर्ल्ड क्लास आहेत ती आता निर्यात करतो आहे. कर्नल अभय पटवर्धनजी, माझा दुसरा प्रश्न असा आहे की आपण आता 16,000 कोटींची निर्यात यशस्वीरित्या केली आहे.
2025 पर्यंत आपण लक्ष ठेवलेलं आहे, महत्वाकांक्षी लक्ष आहे की 35,000 कोटींचे आपल्याला लक्ष गाठायचे आहे. 2025 पर्यंत हे लक्ष गाठता येणे शक्य आहे का? हो, शक्य आहे हे. कारण सध्या आपले फार कमी देशांना आणि कमी प्रमाणामध्ये चालू आहे. जी पण साऊथ ईस्ट एशियामध्ये, मिडल ईस्ट मध्ये आणि आफ्रिकेमध्ये आपल्या सहकार्याला आणि आपल्या डिफेन्स प्रोडक्टला भयंकर मागणी आहे. त्याचे दोन प्रकार आहेत. एक म्हणजे आपण त्यांच्याशी रुपी ट्रेड सुरू केलेला आहे. भारताचा जो रुपी ट्रेड आधी फक्त रशियाशी होता तो आता जवळपास 45 देशांशी सुरू होणार आहे आणि झालेला आहे आणि काही वरच्या देशांशी सुद्धा होईलच. त्यामुळे हे जे सगळं आपल्याला एक्सपोर्ट करायचं आहे ते रुपी ट्रेड मध्ये सुद्धा ते देऊ शकतात. त्याच्यामुळे आपली ही जी आहे निर्यात आहे ती वाढते आहे. दुसरं म्हणजे आपण दरवर्षी जे डिफेन्स एक्सपो हे करतो, डिफेन्स एक्सपो जे ऑर्गनाईज करतो, तसे बंगलोरला झाले होते मागे, यावर्षी 2022 मध्ये गांधीनगरला झालेले आहे. हे प्रचंड प्रमाणात बाहेरच्या लोकांनी अटेंड केलेले आहेत. जे डिफेन्स अटॅची असतात त्या लोकांनी आपल्या इथले जितके काही डिफेन्स अटॅची होते ते सगळे तिथे आलेले होते. आपली जी भरारी आहे टेक्निकल फील्डमध्ये ती त्यांनी पाहिलेली आहे. आणि जसं ब्रिगेडियर सरांनी सांगितलं, महाजन सरांनी, की ब्रह्मोस आपलं मेन आहे, पण ब्रह्मोसचा जो आहे त्याचा काही भाग आपला रशियाला जातो, तो आपल्याला फारसा फायद्याचा नाही आहे तरी असला तरी. पण ब्रह्मोसमुळे आपल्या निर्यातीला चालना मिळाली आहे, यामध्ये काही शंका नाही आहे. मी मगाशी सांगितलं आपण जवळपास 20 ते 22 आयटम्स एक्सपोर्ट करतो आहोत आणि काही दिवसानंतर आपली भरारी खूप मोठी होणार आहे. सगळ्यात मोठं म्हणजे जे आपण डिफेन्स एरोस्पेस आहे त्या एरोस्पेस मध्ये म्हणजे मिसाईल टेक्नॉलॉजी आणि उपग्रहांची टेक्नॉलॉजी जी आहे ती आपण एक्सपोर्ट करणार आहोत. आपल्या इथे इतक्या प्रचंड प्रमाणामध्ये टेक्निकल नो-हाऊ आहे. जी तांत्रिक दृष्ट्या सुद्धा आपण आता अधिक यशस्वी, आपली घोडदौड सुरूच आहे. अनेक क्षेत्रांमध्ये भारत आता आपलं कर्तृत्व सुद्धा दाखवताना दिसतंय. धन्यवाद अभयजी, आपण जोडले गेलात आणि आपली माहिती विश्लेषण आमच्या जे विशेष या कार्यक्रमामध्ये आपण दिल्याबद्दल. दरम्यान जगातील असे काही देश सुद्धा आहेत जे मोठे आयातक म्हणून ओळखले जातात. भारत या यादीत पहिला असला तरी असे इतर कोणते देश आहेत जे या यादीत येतात, आपण ते सुद्धा पाहूयात. जागतिक आयातीत भागीदारी पाहायला गेलं तर आयातक देशांमध्ये भारताचा पहिला क्रमांक आहे. 2018 ते 22 मध्ये 11% आयात भारताद्वारे करण्यात आली. 2013 ते 17 दरम्यान 12% करण्यात आली होती. सौदी अरेबिया दुसऱ्या स्थानावर आहे, 9.6%. 2018 ते 22 दरम्यान आयातीत भागीदारी होती सौदी अरेबियाची. 2013 ते 17 मध्ये ही 10% भागीदारी होती. कतारची 6.4% 2018 ते 22 मध्ये भागीदारी होती. 1.5 2013 ते 17. ऑस्ट्रेलियाची 4.7 2018 ते 22 दरम्यान भागीदारी होती. तर 3.6% 2013 ते 17 दरम्यान भागीदारी होती. चीनची 4.6% 2018 ते 22 दरम्यान होती. 2013 ते 17 दरम्यान 4.2% होती. यात महत्वाची गोष्ट म्हणजे चीन हा स्वतः आपल्या देशांमध्ये शस्त्र बनवत असला तरीही आयातीमध्ये पहिल्या 5 मध्ये चीनचं नाव सुद्धा येतंय. भारत सरकारद्वारे 2025 पर्यंत 35,000 कोटींचा निर्यात करण्याची जी महत्वाकांक्षी लक्ष्य ठेवण्यात आलेलं आहे ते यशस्वीरित्या गाठता येते की नाही त्याचा पाठपुरावा आपण करणारच आहोत. आजच्या जेम विशेषमध्ये फक्त इतकंच. पाहत राहा जय महाराष्ट्र.